बघा भाऊजींनी इथे कोंबडा कापलेला आहे आणि आता तो मस्त चुलीवरती भाजणार आहे आम्ही. आणि आमच्या नानी मस्त बनवणार आहे चिकन आणि आम्ही ते आता खाणार आहे. बनवल्यानंतर पण मी व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करेल. निघा तिकडे हिचं मध्येच आलंय हे बघा. आता चुलीवरती कोंबडा भाजायचं काम चालू आहे आता बघा तुम्ही. आणि बघा ही कोंबडा घेऊन बसलेली कोंबडी वाटतं. हा दिविजाचे नाना आहेत ते काका. आणि दिविजा बघते कसं भाजतात ते. वाकून वाकून बघते ते पण. नानी सांगतात ते कसं भाजायचं ते आणि ते तशा प्रकारे भाजण्याचा प्रयत्न करतात ते. आणि एकदम मस्त भाजून मग ते मस्त कट करून आणि मस्त ग्रेव्ही मध्ये बनवणार आहे आम्ही. तर ती कोंबडी ना पकडतच नव्हती, ती पळतच होती. पण तरी पकडलं, तिला कापलं आणि आता भाजते. आणि बघा किती मस्त जाळ पण झालाय. आणि आता मस्त ब्राऊन तिला आम्ही भाजणार आहे. बॅक साइड झाली भाजून, आता फ्रंट साइड. पूर्ण कडक होते ना ती भाजल्यानंतर सगळं हे होत. अच्छा तेलच निघलं पाहिजे. हा का, मला काय आयडिया नव्हती बरं का अशी भाजून हे करतात म्हणून. काय ना गरम पाणी करतात. आपल्याकडे कसं तिकडं डायरेक्ट ते कोणतं म्हणतात भाऊजी, बॉयलरचं आणायचं चिकन. नाही टेस्ट नाही राहते एवढी. बैलच मटण आणायचं आम्ही कोंबडी नाही ना. हे आता झालं तर हे मागं लागायचे मला कापले नाही. हा पुढं मांडव होता गावामध्ये. काय कुठं तेल निघालं दाखव. हे बघा असं तेल निघालं पाहिजे भाजताना. हे बघा दिसलं का. हे बघा आता पूर्णपणे भाजून झालेली आहे. आणि आता ह्या विळ्यानी कट करणार आहे. आणि मस्त वास पण छान येतोय भाजल्यानंतर. मस्त येतोय वास पण. आता चिकन कापून झालेलं आहे. आता डायरेक्ट मसाल्यामध्ये टाकायचं आणि शिजून द्यायचं. बरोबर नाव. हे बघा कोयत्याने कापले त्यांनी आणि एकदम बारीक बारीक तुकडे केलेले आहेत. आणि किती ऑइल आहे त्याचं बघा, किती तेल निघते त्यातून. आपल्या बॉयलरला नसतं ना भाऊजी एवढं, म्हणून याला चव आहे. हा ना, दाखवा बरं. हे बघा किती तेल निघालेलं त्यांच्या हाताला. आणि खाली पण हे ओलं दिसत असेल. आणि पूर्ण मेहनत घेतात ते. त्यांना थोडासा घाम पण आलेला आहे. पण ठीक आहे, इकडे काही एवढं गरम नाही होते. आणि इकडे बैल आहे आणि इकडे दिविजा आहे. हे बघा गावठी कोंबडीला हड्डी जास्त असते पण टेस्ट पण तशीच असते. आता हे बघा आमच्या ननंदबाई ताई बनवणार आहे चिकनची भाजी आणून ठेवलेले आहे. आणि त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे. आता थोडंसं तेल टाकतील त्या आणि लसूण टाकतील थोडासा.
बाई तेलाला अशी शेत लागली. आणि मस्त चुलीवरचे चिकन आज आम्ही खाणार आहे. टेस्टच एकदम भारी मस्त. आणि वातावरण पण बाहेर मस्त थंड आहे. आणि आता त्या पहिले शिजून घेणार ना ताई, पहिले ते शिजून वाफवून घेणार आहे. काय पिवळं करायचंय? त्याच्यात हळद टाकावी लागेल ना त्याच्यासाठी. त्या बोलतात ते कांदा लाल झाला का मग त्याच्यामध्ये थोडी हळद पावडर टाकायची आणि थोडा मीठ टाकायचं थोडस. नाही स्वच्छ आहे एकदम. धुवून घ्यायचं एकदा. हा का, धुतल्यावर चव जाते का? अच्छा गावठी आहे मग त्याच्यामुळे ते धुवायचं नाही. भाजलेलं असलं ना तेच कट करायचं आणि लगेच टाकायचं पातेल्यात. आणि लसूण टाकलेलं आहे बारीक करून. पावडर पिवळी आहे. हळद टाकली आता थोडीशी. त्याच्यात टाकले मीठ. त्याच्यात गेलाय मसाला, लाल मसाला आहे गावाकडचा. पहिला उमून गेला. वास भारी येतो ना नानी, नुसतं हलवलंय तरी. हा ना, पाण्याचे तांबे बघा आता त्यांनी मस्तपैकी हलवून घेतलेलं आहे. म्हणजे बघा काय भारी दिसतंय. आणि ते भाजल्यामुळं आणि आता फ्राय केल्यामुळं त्याला अजून स्वाद आलेला आहे. अजून त्याची टेस्ट मस्त, खूप छान वास येतोय. आता झाकण लावून ठेवलंय थोडं, 2 मिनिटं झाकण लावलंय. आणि आपल्या गावाकडच्या पद्धतीनुसार वरती ताटात पाणी ठेवलंय आणि मग ते पाणी त्या पातेल्यात देणार टाकून. हे बघा पूर्ण ताट भरून पाणी ठेवलेलं आहे. मग ते थोडंसं गरम झालं ना मग ते त्या पातेल्यात ओतून देणार. झालं ना गरम. वाफ बघा किती मस्त वाफ आली. वा वा वा. अजून मसाले काहीच टाकलेले नाही आहे. फक्त थोडासा लाल मसाला टाकलाय, थोडी हळद आणि थोडं मीठ टाकलंय. तरी पण बघा किती मस्त दिसतंय. आणि आता त्यांनी झाकण ठेवले, परत ताटात पाणी टाकलेले. मग आता त्याला मस्त उकळी येईल आणि थोडंसं शिजवून घेणार त्या. हे बघा डायरेक्ट कडक झाले का मग टाकायचं. हे बघा आता आपल्या याला चिकनला उकळी आलेली आहे. आणि हे बघा इकडे हा काळा मसाला केलेला आहे. याच्यामध्ये खोबरं, कांदा, काळी मिरी, लवंग, जेवढा आपला खडा मसाला आहे तेवढा पण टाकून वाटलेला आहे. आणि तो पण आपल्या चुलीमध्ये भाजून घेतलेला आहे, कांदा आणि खोबरं. आणि आता उकळी आलेली आहे. आणि आता ते काढून घेणार ताई कशात तरी आणि मग फोडणी देणार. आणि आता बाई या ताई बनवणार आहे चिकन रस्सा मस्तपैकी. हळू वाफ सांभाळा वाफ.
ए पिवळा रसा कोणाला प्यायचा आहे का? आणि हे बघा किती छान तरी आलेली आहे. आणि पीस आहे आणि हा तो मसाला आता आम्ही फ्राय करणार आहे. आता पुन्हा जाईल त्याच्यात थोडंसं तेल. तुम्ही बडबड बंद करा आता. तुमचं बघा हाय मसाला, त्यात थोडासा गरम म्हणजे चिकन मसाला आहे आणि थोडं मिरची पावडर आणि थोडीशी हे तिखट आहे, पण ते थोडंसं येलो येलोच दिसतोय कारण गावचा मसालाच तसा आहे. मिरच्या तशा होत्या. एकदम भारीच मला तर वाटतंय मी म्हणजे करू शकत नाही एवढं भारी चिकन बनवतात तुम्ही. मसाला एकदम मस्त झाला. मसाला भारी झालाय ना, एवढा मिक्सर मध्ये होत नाही. हा. आणि पाट्यावर वाटलेला मसाला आहे मेन म्हणजे, इथं मिक्सर नाहीये. आणि पाट्यावर वाटले आमच्या नानींनी आणि ताई बनवतात ते. आणि ते बघा दिसतात एका बाजूला ते मीठ मसाले चिकन मसाला टाकलेला आहे बघा. चिकन टाकलेले आहे त्याच्यामध्ये आणि पुन्हा हलवून घेतात ते. किती छान दिसतंय, म्हणजे टेस्ट पण भारीच लागल त्याची एकदम. पाणी आले वाव एकदम भारी दिसतंय ते. आणि हे जे चिकन टाकले ना आपण ते पूर्ण शिजवून घेतलेले, थोडंसं कमी आहे पण ठीक आहे होऊन जाईल नंतर उकळीमध्ये. आणि आता थोडी वाफ द्यायची चिकनला आणि मसाल्याला. मिरची टाकली काय? आणि आता झाकण काढलेलं आहे. काय झालंय दिसतंय असं पण मस्त तरी आली त्याला. तर म्हणजे जे स्टॉक होता ना चिकनचा तो आता ताई त्याच्यामध्ये टाकतात. ही जी कटोरी आहे ना त्याला पण ऑइल दिसतंय थोडंसं. आणि मला इकडे पण किती भारी दिसतंय. बघा यांनी बनवलेले चिकन खूप छान बनवतात हे. अजून कोथिंबीर टाकायची, त्यातल्या कोथिंबीर कापतात ते का ताई ते बघा. कोथिंबीर पण मस्त शेतातून तोडून आणलेली ती आणि ते पण विड्यावर कापतात ते. आणि खाली बघा तुम्ही फक्त 2-3च पानं पडले. ज्यांना सवय नसते त्यांच्याकडून थोडी कोथिंबीर हातात असते, बाकी सगळी खाली असते. आणि आता हे बघा कोथिंबीर त्याच्यात टाकतात ते. छान दिसतंय. आणि हे बघा आता आपलं चिकन रेडी झालेलं आहे. आता सगळेजण जेवायला बसणार आहे मस्तपैकी आणि मस्त चिकन खाणार आहे. त्याच्याकडे बघून वाटतं खूप छान झालेलं असेल. तुम्ही अशा प्रकारे करून बघा आणि सांगा मग कमेंट बॉक्समध्ये. चपाती आणि रस्सा घेतला पोरींना चारायला. आणि आमची दिविजा म्हणते 5 स्टार रिचा प्रिन्सेसची रेसिपी आहे. 5 स्टार रिचा प्रिन्सेसची रेसिपी आहे.
दिवी ज्या बोलते खूप छान वास येतो असं बोलली ती. तुला येतोय का वास? आता टेस्ट करून चिकनचा वास येतोय. म्हणजे आता मी त्यांना भरवते. कसं झालंय सांगा बाबू? खूप मस्त आहे. कसं झालंय? मस्त आहे. खूप छान झालंय ना. आत्यानी बनवलंय बाबू. त्यांनी पण आता एक घास खाल्लेला आहे. आता ती सांगेल कसं झालंय. ती बोलते मी हवेत उडायला लागली. खूप छान झालेलं आहे. म्हणजे बघूनच असं वाटतंय का चिकन खूप छान झालेलं असणार. कारण की चुलीवरचं आहे मेन म्हणजे पाट्यावर मसाला वाटून केलेला आहे. त्याच्यामुळे त्याची चव चांगलीच असणार. घरीच बनवले चिकन. हो. हे बघा आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही निघालोय खाली. आम्ही इथं वरती कोकणवाडीला आलेलो आहे. आणि हे आमचे नाना आणि हे बघा हे आमचं घर आहे कोकणवाडीचं. आणि हे आणि आणि हे बघा हा मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. आणि आता खूप रात्र झालेली आहे. आणि हे बघा ननंदबाई मला चिडवतात. हे बघा चला ताई येऊ का? चला बाय बाय. हे बघा यांनी चिकन बनवलं होतं. खूप छान बनवलं होतं चिकन. हे बघा आता आम्ही निघालो आहे आमच्या घरी. बघा त्या पाठीमाग आहे ना त्या पण आहेत मोठ्या ताई, ह्या छोट्या ताई, सासूबाई आणि आपण सासूबाईच आहेत. आणि हे बघा हे जुनं घर आहे पूर्ण दगडाचं बांधकाम. हे बघा चला बसा. दिवीच्या मस्ती करतात ते. नको कुठे चाललीये? आणि तू ग? पाठीमाग सगळे बाय बाय करायला थांबले. आता आम्ही जेवण केलं आणि आता निघालो आम्ही मामाच्या गावाला. आमच्या मामाच्या आणि मम्मीच्या कोकणवाडीचं घर. बाय बाय करा. बाय करा. बाय बाय. आयु आणि ते बघा तिथे आहे आमचे नाना उबाय, बाबा उबाय. बाय 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 बाय. खिडक्या बंद करून आपण बाबाला टाटा कर. बाय 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 बाय. मला नाही माहिती.